माझ्याबरोबर करंथीकराचं पहिलं पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन मी तुमच्यासाठी वाचतोय. करंथीकराचं पहिलं पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन आम्ही ह्या ठिकाणी वाचतो. परंतु जो प्रभूशी जडला आहे तो व प्रभू एक आत्मा आहे. ह्या ठिकाणी पौल करंथीकराच्या लोकांना, बंधुजनांना ह्या ठिकाणी लिहित आहे की जो प्रभूशी जडला आहे तो व प्रभू एक आत्मा आहेत. ज्यावेळेस या वचनाकडे प्रियानो आम्ही बघतो त्यावेळेस आम्हाला दोन भाग याच्यामध्ये दिसतात. पहिली गोष्ट प्रभूशी जडलं जाणं आणि दुसरी गोष्ट जी आहे प्रभूशी त्याच्या आत्म्यामध्ये एक होणं. या दोन गोष्टी आम्हाला ह्या ठिकाणी दिसतात. पण ज्यावेळेस करंथी येथील मंडळीला ज्यावेळेस पौल लिहितो त्यावेळेस अशा गोष्टी आहेत का? त्यावेळेस जर आम्ही पहिल्या अध्यायाच्या वचनापासून जर पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी फक्त एक गोष्ट करंथी येथील मंडळीला पाहायला भेटतात. ते जोडलेले आहेत परंतु आत्म्यामध्ये प्रभू बरोबर एक झालेले आम्हाला दिसत नाहीत. जर तुम्ही पहिल्या अध्यायाचे जर वचन जर वाचले तर त्या ठिकाणी पौल फार प्रशंसा करताना तुम्हाला बंधुजनांची दिसते. पहा, तो म्हणतो की 5 आणि 6 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर तिथं असं म्हटलंय, त्याच्या ठाई प्रत्येक बाबतीत व सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात तुम्ही संपन्न झालात. याचा अर्थ की तुम्ही प्रभूशी चांगल्या प्रमाणे जोडलेले आहात. पुढे तो असं म्हणतो की तुम्ही कोणत्याही कृपादानामध्ये उणे पडलेले नाही. याचा अर्थ की तुम्ही प्रभूशी काय झालेले आहात? जोडलेले आहात. प्रियानो, तुम्ही आणि मी प्रभूशी जोडलेले आहोत, है की नाही? योहानाच्या 12व्या अध्यायामध्ये आम्हाला 1:12 मध्ये पाहायला भेटतं की जितक्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला तितक्यांना त्याचे मुले होण्याचा अधिकार दिलाय. नातं तर जोडलं हो, प्रभूशी तर आम्ही जोडले गेलेले आहोत, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस आम्ही परिस्थिती पाहतो त्यावेळेस प्रभू आणि आम्ही एक आत्मा झालेले आम्हाला पाहायला भेटत नाही. अनेक उदाहरणं आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. तुम्ही मंडळीच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं तर तुम्ही त्या इमारतीमध्ये रचले जातात. अनेक उदाहरणं दिलेत. इमारत आहात, तुम्ही शेत आहात, या सर्व गोष्टी ज्या आम्हाला पाहायला भेटतात तुमच्या आणि माझ्याविषयी त्या जोडल्याविषयी पाहायला भेटतात. कुटुंबाविषयी जर पाहिलं तर कुटुंबामध्ये देखील आम्ही ह्याच गोष्टी पाहायला भेटतात. आम्हाला आमचं नातं जोडलेलं असतं, पण प्रभूमध्ये ज्यावेळेस आम्ही एक होण्याचा प्रयत्न करतो ते आम्हाला साध्य होत नाही. पौल ह्या ठिकाणी मंडळीला संबोधित आहे. तुम्ही प्रभूमध्ये जडला आहात परंतु प्रभू आणि तो आत्म्यामध्ये एक नाही. पहा, जर तुम्ही वाचलं 10व्या वचनापासून जर पुढे जर वाचलं करंथी येथील पहिल्या पत्रामध्ये जर तुम्ही वाचलं तो असं म्हणतो की म्हणजे तुम्हामध्ये फुटी पडू नयेत, तुम्ही एक चित्ताने एक मताने जोडलेले व्हावेत. काय आहे बरं मंडळीमध्ये प्रॉब्लेम? जोडलेले तर आहेत, प्रभूमध्ये तर आहेत, परंतु एक चित्त नाहीये, एक मत नाहीये. पुढे जर आम्ही वाचत गेलो तर तिथं ग्रुप आम्हाला पाहायला भेटतात. कुणी म्हणतो मी पौलाचा आहे, कुणी म्हणतो मी केफाचा आहे. अनेक ग्रुप त्या ठिकाणी पाहायला भेटतात. काय परिस्थिती आहे? जोडलेले आहोत, परंतु पौल असं म्हणतो तो व प्रभू एक आत्मा व्हावेत. ही पौलाची इच्छा आहे मंडळीविषयी. आता ज्यावेळेस मंडळीविषयी आम्ही ही इच्छा बघतो की ज्यावेळेस मंडळी या नात्याने आम्ही जोडलेले होतो त्यावेळेस बंधुजनामध्ये जो काही प्रकार आहे तो करंथीतील मंडळीमध्ये आम्हाला पाहायला भेटतो. त्यांच्यामध्ये ग्रुप पडलेत, त्यांचं एक मत नाहीये. याचा अर्थ प्रभूमध्ये ते एक मत झालेलं नाहीये, एक चित्त नाहीये त्यांचं. या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आम्हाला जोडलेले आहोत परंतु एक झालेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. म्हणून पौल ह्या सर्व गोष्टी करंथीतील मंडळीला सांगताना तो पाहायला भेटतो 6व्या अध्यायामध्ये. या सर्व गोष्टी ज्यावेळेस त्याच्या नजरेमध्ये आल्या त्यावेळेस या पत्राच्या द्वारे
तो बंधुजनांना हे कळवतोय, तुम्ही जोडलेले आहात, परंतु तो जो जोडलाय तो आणि प्रभू एक आत्मा व्हायला पाहिजे, ते एक आहेत. पण परिस्थिती तशी दिसत नाही. आता ज्यावेळेस पौल बंधुजनांना अशा प्रकारे लिहितो, अशा प्रकारे एक होण्यासाठी ज्यावेळेस सांगतो, ते आम्ही ह्या ठिकाणी करिंथीतील पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला वाचायला भेटतं. पण प्रभू आपल्या शिष्यांना कसं सांगतो एक होण्यासाठी? काय बरं तुम्ही एक नाहीत, याचा अर्थ तुमच्यामध्ये काय कमी आहे? पहा, तुम्ही योहान कृषी वर्तमानामध्ये या. योहान कृषी वर्तमान याचा 15वा अध्याय जर तुम्ही काढला, त्या ठिकाणी आम्हाला एक होण्याची जी प्रक्रिया आहे, त्या ठिकाणी प्रभू आपल्या शिष्यांना सांगताना पाहायला भेटते. पहिली गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी वाचायला भेटते, की 5व्या वचनामध्ये 15वा अध्याय त्याचं 5वं वचन जे आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. याचा अर्थ तुम्ही प्रभूला काय झालेले आहात? जोडलेले आहात, जोडलेले आहात. फार सुंदररित्या शिष्यांना प्रभू एक होण्याची जी प्रक्रिया आहे, माझ्यामध्ये राहण्याची जी प्रक्रिया आहे, जसं पौल करंथी मंडळीला सांगतो, तसं प्रभू आता शिष्यांना सांगतोय, तुम्ही मी वेल आहे आणि तुम्ही कोण आहात? फाट्यात. याचा अर्थ तुम्ही वेलाला काय झालेले आहात? जोडलेले आहात. परंतु ज्या वेळेस प्रभू पुढे पुढे ज्यावेळेस सांगत जातो, त्यावेळेस 7व्या वचनापासून आम्हाला जोडण्यासाठी काय तुमच्यामध्ये कमी आहे ते प्रभू पुढे सांगत चालतो. अहो, शिष्यांकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, प्रभू या ठिकाणी म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहिल्या वाचून, मी तुमच्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला काहीच करता येणार नाही. तुम्ही जोडलेलेच आहात, परंतु तुम्ही माझ्यामध्ये एक होण्याची गरज आहे, एक होण्याची गरज आहे. आता प्रभू शिष्यांना कसं सांगतोय बघा, 7व्या वचनामध्ये तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिले, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. एक होण्यासाठी प्रभूची मागणी जी आहे ते मिळण्यासाठी, एक होण्यासाठी काय गरज आहे बरं या ठिकाणी? तुम्हामध्ये माझी वचने हवी आहे. तुम्ही जोडले तर गेलात हो वेलाला. मी वेल आहे, तुम्ही फाट्यात, तुम्ही जोडले तर गेलात, परंतु आता एक होण्यासाठी तुमच्यामध्ये माझी वचनं हवी आहेत, वचने हवी. त्यावेळेस तुम्ही आणि मी काय होणार आहे? एक होणार आहे, एक होणार आहे. पहिली गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. मी सविस्तर एवढं जाणार नाही, टाइम कमी असल्यामुळं त्याचे रेफरन्स मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर पहिली गोष्ट आम्हाला 7व्या वचनामध्ये पाहायला भेटते, जर तुम्ही वेलाला जोडलेले आहात, जर तुम्ही प्रभूशी जोडलेले आहात, तर एक होण्यासाठी वचनाची गरज आहे, वचनाची गरज आहे. म्हणून तो 7व्या वचनामध्ये माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही मागा म्हणजे मिळेल. याचा अर्थ तर हा शब्द हा सांगू शकतो की तुमच्यामध्ये माझी वचने सध्याला नाहीये, ती राहिली पाहिजे. मग काय होणार आहे? मग तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या काय होणार आहेत? पूर्ण होणार आहेत. ही पहिली गोष्ट. जोडल्यानंतर एक होण्यासाठी वचनाची गरज आहे, वचनाची गरज. दुसरी गोष्ट 8व्या वचनामध्ये बघा, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पितेचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. का बरं शिष्य झालेले नाहीत का? अहो, शिष्य सर्व सोडून प्रभूजी आम्ही तुमच्या मागे आलोत, आम्ही आमचं सर्वस्व सोडलंय, आता आम्ही तुमच्या संगती आहोत, मग आम्ही शिष्य नाहीत का? प्रियानो, फार गांभीर्याने हे शब्द प्रभूने वापरलेले आहेत. इतक्या दिवस तुम्ही माझ्या बरोबर आहात, पण जर माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली नाहीत आणि तुम्ही जर फळ दिलं नाहीत, तोपर्यंत माझं शिष्य होता येणार नाही. शिष्य कसं एक व्हायचं प्रियानो? नुसतं जोडून चालणार नाही. आम्ही नुसते जोडलेले म्हणून जमणार नाही. आम्हाला एक व्हायचं, एक व्हायचं. त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही फळ देता, त्यावेळेस तुम्ही एक झालेल्या वेलाशी दिसता. त्यावेळेस जोपर्यंत फाट्याला फळ येत नाही, याचा अर्थ असं होतो की त्याचा संबंध वेलाशी नाहीये, वेलाशी नाहीये, म्हणून फळ नाहीये. तर जोपर्यंत आम्ही एक होत नाही, तोपर्यंत फळ दिसत नाही, फळ दिसत. पौल म्हणतो तुम्ही जोडलेले आहात, परंतु जो जोडलाय तो आणि प्रभू
एक आत्मा व्हायला पाहिजे, एक आत्मा व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही ह्या ठिकाणी पाहतो, फळ दिल्याने आम्ही प्रभूमध्ये आहेत हे दिसून येतं. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटते 9व्या वचनामध्ये, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मी तुम्हावर प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा, प्रीतीत राहा. किती छान गोष्ट आहे. तुम्ही जोडलात ना आता, आता तुम्ही माझ्या संगती आहात ना, तुम्ही मला स्वीकारलंय, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाय, तुम्ही सर्व गोष्टी माझ्या आता मान्य केलात. आता मुख्य गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रीती तुमच्यामध्ये वास करावी. जशी मी तुमच्यावरती प्रीती केली तशी तुम्ही काय करा, प्रीती करा. म्हणजे तुम्ही काय होणार आहात, एक होणार आहात, एक होणार आहात. मी प्रीती केली ना तुमच्यावरती, तुम्ही पण माझ्यावरती प्रीती केला, म्हणजे मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहा, तुम्ही माझ्यामध्ये. म्हणजे काय होणार आहे, म्हणजे आम्ही एक होणार आहोत, एक होणार. वचनाप्रमाणे जोडलं जाणं फार छान आहे प्रियानो, एक विश्वासी म्हणणं फार छान आहे प्रियानो, परंतु प्रभूमध्ये एक होणं त्याच्यासाठी फार गोष्टींची गरज आहे. वचनाची गरज आहे, फळ देण्याची गरज आहे, प्रीतीची गरज आहे, प्रीतीची गरज आहे. 10 वचनामध्ये तो अजून एक गोष्ट सांगतोय पहा. 10 वचनामध्ये, जसं मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तशी तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल, माझ्या प्रीतीत. कोणती गरज आहे, एक होण्यासाठी? आज्ञा पालनाची गरज आहे. अनेक उदाहरणं आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला भेटतात की कशा प्रकारे आज्ञा पालन झालं. अब्रामाचं आज्ञा पालन आहे, दाविदाचं आज्ञा पालन आहे, नोहाचं आज्ञा पालन आहे. अनेक उदाहरणं प्रियानो आम्हाला पाहायला भेटतात. देवाच्या आज्ञेप्रमाणे ते चालले. शिष्यांना प्रभू सांगतोय, जर तुम्ही माझ्यामध्ये आहात ना, जर तुम्ही वेलाशी जोडलेले आहात ना, फक्त जोडून चालणार नाही तर प्रियानो माझ्या आज्ञेचं तुम्हाला पालन करावं लागेल. तोपर्यंत आम्ही एक होत नाहीये, एक होत नाहीये. किती महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला आज्ञा पालनाची गरज आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो, वचनाची गरज आहे. दुसरी गोष्ट आम्ही एक होण्यासाठी पाहतो, फळाची गरज आहे. तिसरी गोष्ट आम्ही एक होण्यासाठी पाहतो, प्रीतीची गरज आहे. चौथी गोष्ट आम्ही पाहतो, आज्ञेची गरज आहे. आणि ह्या सर्व गोष्टी प्रियानो ज्यावेळेस आम्ही एक होतो, त्यावेळेस आम्ही प्रभूशी जसं जोडले गेलो तसं आत्म्यामध्ये आम्ही एक होतो, एक होतो, एक. जसं पौलाने मंडळीला सांगितलंय, आम्हाला, मी जाता जाता तुम्हाला हेच सांगाल, प्रियानो, मंडळीमध्ये आम्ही नुसतं जोडलं जाऊन फायदा नाही, आम्ही एक होणं गरजेचं आहे. कुटुंबाविषयी मी तुम्हाला सांगतो, नाते चिकार आहे, पती पत्नीचं नातं आहे, आम्ही जोडलो, पण आजही प्रॉब्लेम तुम्हाला मला पाहायला भेटतात. बाप मुलगा जोडलेले आहोत, नातं आहे, विचार जुळती नाहीयेत. अनेक नाते आहेत, आम्ही जोडलेले जातो, परंतु एक होत नाही, एक होत नाही. मंडळीविषयी ज्यावेळेस आम्ही पाहतो, कारण तेथील मंडळीचं चित्र आम्हाला पाहायला भेटतं, जोडलेले आहेत परंतु एक नाही प्रिया, एक नाही. शिष्यांना प्रभू सांगतोय, तुम्ही शिष्य तर झालात, सर्व सोडून माझ्या संगती आलात, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात, या सर्व गोष्टी बरोबर आहेत, परंतु तुम्हाला एक होणं गरजेचं आहे, एक होणं गरजेचं आहे. ह्याच 17व्या अध्यायामध्ये प्रभू काय म्हणतो बघा, ह्याच 17 योहान 17 मध्ये मी तुमच्यासाठी 22-23 वचन वाचतो. योहान 17 त्याचं 22 आणि 23. तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी काय व्हावे, एक व्हावं, एक व्हावं. 23वं वचन, म्हणजे मी ज्यामध्ये व तू माझ्यामध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आहे आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरती ही प्रीती. काय म्हणतो प्रभू, पित्याकडे प्रार्थना करतोय, प्रभू जसं मी आणि तू एक आहे तसं यांनी देखील आपल्यामध्ये एक व्हावं, एक. किती सुंदर प्रार्थना आहे प्रिया.
नुसतं जोडलं जाऊन फायदा नाहीये. नुसतं प्रभूशी नातं असणं फायदा नाहीये. आम्ही विश्वासणारे आहोत म्हणून फायदा नाहीये प्रियानो. वचनामध्ये जसं पौल सांगतो, एक मनामध्ये, एक चित्तामध्ये आम्ही एक व्हायला पाहिजे प्रभूमध्ये. मंडळी या नात्याने ते कर्तव्य आहे. आणि शिष्य या नात्याने ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस जोडले तर गेलोत आम्ही प्रभूशी. तो वेल आहे, आम्ही फाटे तर हे सिद्ध झालंय. परंतु त्याच्यासाठी किती गोष्टींची गरज आहे. वचनाची गरज आहे, आज्ञापालनाची गरज आहे, फळाची गरज आहे, प्रीतीची गरज आहे. हे जर पुढे आम्ही वाचत वाचत जर गेलो, बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला भेटतात. उद्देश एकच आहे प्रभूचा, माझा जो आनंद आहे तुमच्यामध्ये परिपूर्ण व्हावा. आमचं जीवन जे आहे प्रभूच्या आनंदामध्ये चालावं. जर जोडलेले आहोत, प्रभूचा आनंद आमच्यामध्ये दिसायला पाहिजे, दिसायला. आणि म्हणून प्रियानो, या गोष्टी आज आम्ही जाता जाता समोर आमच्या ठेवूया. प्रभू, आम्ही जोडलेले आहोत. आम्ही करंथीतील मंडळी सारखे जोडलेले आहोत. आम्ही शिष्यांसारखे जोडलेले आहोत का, याचं परीक्षण आम्हाला करायचं. आणि आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये हेच प्रयत्न करू का, प्रभू, जर तुला जोडलेले आहोत तर तुझ्यामध्ये एक होण्यासाठी हे जे आम्ही इतके वचन वाचले, या सर्व गोष्टी आमच्यामध्ये राहाव्यात, यासाठी की प्रभूचा आनंद जो आहे पूर्ण व्हावा आणि आमचं जीवन जे आहे प्रभूमध्ये आनंदित व्हावं, ही प्रभूची इच्छा आहे.